तुम्ही पाहिलं प्रदेशात तुम्ही फिरत असता सगळ्या, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक उभारी देणारं क्षेत्र म्हणून बैलगाड्याकडे पाहिलं जाते. आज प्रत्येक गावागावात नाक्या नाक्यावर बैलगाड्यांची चर्चा असते. तर शासन दरबारी बैलगाडी शर्यतीच्या स्पर्धा हव्या, जसं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा असतात शासन मान्यता असणाऱ्या, तसेच बैलगाड्याची एक स्पर्धा हवी 3 फेऱ्याच्या. तर त्याच्यासाठी थोडा सर्वच बैलगाडी मालक आग्रही आहे. त्या दृष्टीनं काय प्रयत्न? नाही, मधल्या कालावधीमध्ये बैलगाडीच्या शर्यतींना बंदी होती, परंतु कोर्टानं या संदर्भामध्ये ही बंदी उठवली. शासनानं सुद्धा या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली आणि आपण बघताय गेल्या 2 वर्षापासून या स्पर्धा पुन्हा एकदा चांगल्या वातावरणामध्ये या राज्यामध्ये सुरू या स्पर्धा झाल्या. आणि खरं तर हा बैलगाडींचा शर्यतीचा खेळ हा आपल्या राज्याच्या मातीतला खेळ आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं कुस्ती हा या आपल्या राज्याच्या मातीतला खेळ आहे, त्या पद्धतीनं आमच्या बैलगाडी शर्यत शौकीनांची ही मागणी निश्चितपणाने शासन स्तरावर या बाबतीमध्ये मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आणि जी मागणी आहे त्याला कुठंतरी मूर्त रूप येईल अशा पद्धतीचा प्रयत्न मी निश्चितपणाने करेन.